नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य रक्षकच्या माध्यमातून आपण सह्याद्रीच्या त्या उत्तुंग आणि दिव्य अशा शिखराकडे निघालो आहोत, ज्याला गडांचा राजा आणि निसर्गाचे लेणे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। अहमदनगर, ठाणे आणि पुणे या 3 जिल्ह्यांच्या सीमेवर ताठ मानेने उभा असलेला हरिश्चंद्रगड म्हणजे प्रत्येक शिवभक्ताच्या आणि दुर्गप्रेमीच्या जीवनातील एक अविस्मरणीय स्वप्न आहे। हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आपल्या उराशी बाळगून असलेला हा किल्ला त्याच्या अद्वितीय दुर्गबांधणीसाठी आणि आध्यात्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे। गडावर प्रवेश करताच आपल्याला त्या काळातील महान संस्कृतीची आणि कोरीव कलेची प्रचिती देणारे हरिश्चंद्रेश्वराचे भव्य मंदिर आणि केदारेश्वर गुहेतील ते पवित्र शिवलिंग पाहायला मिळते, जे 4 खांबांवर आधारलेले असून निसर्गाच्या विलक्षण चमत्काराची साक्ष देते। पण हरिश्चंद्रगडाची खरी ओळख आणि या गडाचे सर्वात रौद्र रूप म्हणजे जगप्रसिद्ध कोकणकडा। सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून सरळ खाली कोकणात झेपावणारा हा अर्धाकृती कडा म्हणजे निसर्गाची एक अक्राळ विक्राळ आणि विलोभनीय किमया आहे। या कड्यावर उभे राहून जेव्हा आपण समोरची दरी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला कोकणचा प्रदेश पाहतो, तेव्हा आपल्या अस्तित्वाची जाणीव क्षीण होते आणि सह्याद्रीच्या विशालतेसमोर आपण नतमस्तक होतो। पावसाळ्यात धुक्याचा लपंडाव आणि हिवाळ्यात तांबूस रंगाने न्हाऊन निघालेला हा कडा काळजाचा ठोका चुकवतो। सूर्यास्ताच्या वेळी इथून दिसणारे इंद्रवज्र आणि ढगांचा फेर धरणारा नर्तन सोहळा पाहण्यासाठी नशीब लागते। गडाच्या माथ्यावरील तारामती शिखर आणि तिथून दिसणारा सभोवतालचा शेकडो मैलांचा मुलूक स्वराज्याच्या संरक्षणासाठी किती मोक्याचा होता याची जाणीव करून देतो। या गडाच्या प्रत्येक वाटेवर गुहेत आणि पाण्याने भरलेल्या टाक्यांमध्ये इतिहासाची स्पंदने जाणवतात। हा केवळ एक किल्ला नसून तो मानवी जिद्द, भक्ती आणि निसर्गाच्या अफाट शक्तीचे प्रतीक आहे। सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून वाहणारा वारा जणू आजही स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाच्या गाथा आपल्या कानात सांगत असतो। महाराष्ट्राचा हा अभेद्य वारसा आणि निसर्गाचा हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी एकदा तरी जवळून अनुभवायला हवा। जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या उत्तुंग दुर्गवैभवाचा आणि हरिश्चंद्रगड कोकणकड्याचा हा थरार आवडला असेल, तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय।